कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अमोल, आता वाहणार कोणी फुल? मामा आणि वारा म्हणजे कोण? माझी मा आणि बाबा. बर मा बाबा, आता तुम्ही फुल देवाला वाहून जे मागायचे ते मागा. आणि ते ऐकल्यानंतर देव सगळं पूर्ण करेल, हो ना? अगं हो मा. काय करायचं यायचं? मोठ्या माणसांपेक्षा त्या देवावर जास्त विश्वास यायचा. पण भांजी, मला एक कळत नाही, हा. या फुलात एवढं काय खास आहे की तुम्ही एवढ्या रात्री तिकडे गेला होता? अरे मामा, हे देवाचं सगळ्यात आवडतं फुल आहे. हा, आणि तुम्हाला या फुयाजीने सांगितलं ना? तुम्हाला फुया एजन्सी काय प्रॉब्लेम आहे हो? अगं तसं नाही मोना, मी आपलं सहज विचारलं त्याला. मामा, अरे हे फुल वर्षातनं रात्रीच एकदाच फुलतं आणि मी आज ते घरी घेऊन आलो. हो छोटे सरकार, तुम्ही यांचं काहीच ऐकू नका. आता पुढं काय करायचं ते सांगा. उमा, अगं आपण जर हे फुल देवाला वाहिलं तर देव आपल्यावर खुश होईल आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. पण असं खरंच होतं का? मोना, अगं अमोल म्हणतोय ते बरोबर आहे. ते दैवी फुल असते आणि असं म्हणतायत की ब्रह्मदेवाचा जन्म सुद्धा या फुलातनच झालाय. वा वा भांजे, मग व्हायचं का आता फुल? हो मामा, मा आणि बाबा, चला वाहा फुल. अरे बाळा, पण लहान मुलं देवाघरची फुलं असतात ना. त्यामुळं आज फुल अमोल वाहणार. आणि अमोल बाळा, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा देव बाप्पांनी पूर्ण करू दे, हीच आमची इच्छा आहे. ठीक आहे बाबा, आता आपण तिघे मिळून फुलं वाहू. बरं चला. या. हातात पकडा. देवा, माझे मा बाबा इतक्या दिवसांनी एकत्र आले आणि प्लीज त्यांना असंच एकत्र ठेव आणि त्यांच्यामध्ये कधीच भांडण होऊ देऊ नको. अर्जा, अरे लय मनापासून इच्छा मागितली बरं का पोरानं. अमोल आहेच निर्मळ, त्यामुळे त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. हा भांजे, देव तुम्हाला आता अजिबात एकटं सोडत नसतोय बरं का. फक्त रात्री देवाला घेऊन कुठं जाऊ नका म्हणजे झालं. अरे नाही मामा, मी गेलो तरी हा देव येईन ना मग वाचवायला. काय कसं सुचतं रे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.